ही अतिशय आनंद आहे की आज एक्सायो यांनी लॉजिस्टिक्स मध्ये 2000 कोटी रुपये या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि एका अत्यंत भव्य लॉजिस्टिक पार्कची निर्मिती या ठिकाणी होते आहे. जवळपास 10,000 लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारच्या भव्यता याच्यामध्ये आहे. ब्लॅकस्टोन सारखी एक मोठी संस्था ही याच्याशी जोडते आहे आणि त्यांनी FDI याच्यामध्ये आणलेला आहे. खरं म्हणजे नागपूर हे मध्यवर्ती असल्यामुळे देशाच्या लॉजिस्टिक्स मध्ये नागपूरचा एक मोठा वाटा त्या ठिकाणी असू शकतो. हे समजूनच आम्ही नवीन लॉजिस्टिक पॉलिसी तयार करताना नागपूरलाही एक मोठा दर्जा दिलेला आहे आणि आज या इन्व्हेस्टमेंटमुळे नागपूर एक प्रकारे लॉजिस्टिक्सचे खूप मोठं सेंटर बनत आहे आणि आज अजून जवळपास 3,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, ऑलरेडी 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी अनाऊन्स केली होती. आता अजून 3,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे. त्यामुळे नागपूर असेल किंवा महाराष्ट्रातला इतरही भाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्स इकोसिस्टीम ही या माध्यमातून तयार होणार आहे, रोजगार तयार होणार आहे आणि ग्लोबल सप्लाय चेन मध्ये आपल्याला जी सहभागिता हवी आहे त्याच्याकडे आपण